आगमन के चले आना प्रभु जी चले आना। भगवान की जय, राधा रानी की जय, श्रीमद् भागवत पुराण की जय, देव भगवान की जय। आणि अशाच प्रकारे सुंदर भजन झाले, सर्वांनी आनंद घेतला, आनंद। आणि संतांनी कोणी मागच्या कथेमध्ये सांगत होते, पुढे तुम्हाला मला एक कथा सांगायची। काय कथा आहे? सरकारी कवडी म्हणतायत, ज्या व्यक्तीला पिशाच योनी प्राप्त होते, जो अतिशय पापी असतो, चांडाळ असतो, जो आई वडिलांची सेवा करते, परमार्थाची सुद्धा सेवा करत नाही, अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते का हो? त्यावर एक सुंदर कथा सांगावी। सरकारी कवडी कथा सांगण्याचा प्रारंभ करत आहेत। बघा, संकादी कमुनी नारद मुनींना सांगतायत तीच कथा सूत मुनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात सांगतायत, आणि तीच कथा मी अशोकनगरात तुम्हाला सांगते। राधे राधे। कथा तीच आहे, फक्त ऋषीमुनी माझ्यापेक्षा थोडं चांगल्या पद्धतीने सांगते आणि मी माझ्या पद्धतीने सांगेन। जे गुरुजींनी दिलंय ते ज्ञान मी तुमच्याकडे सांगेन। आणि कथा सांगण्याचा प्रारंभ होतो आणि संकादिक ऋषी म्हणतायत, ऐका ना, तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नगर नावाचं एक गाव आहे। गाव अतिशय प्रसन्न वातावरणाचे, सर्व भगवत भक्त आहेत, जे नेहमी भगवंताच्या तपश्चर्यामध्ये नेहमी मग्न असतात, असे त्या गावातील लोक आहेत, आनंदी वातावरण। आणि अशा त्या उत्तम नगराच्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नी धुंदुलीसह संसार प्रपंचात रममान झालेला आहे। आत्मदेव नावाचा ब्राह्मण हा सदाचारी सद्विचारी ब्राह्मण भक्त, वेदशास्त्रात पारंगत, ते काल संध्या करणारा असा हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे। ज्याने आपल्या आत्माला ओळखून परमतत्वाला जाणून घेतलं, असा हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे। जो देव बघायला गेला होता पण तो स्वतः देव होऊन गेला, असा हा ब्राह्मण आहे। देव पाहावया गेलो, देव होऊन आलो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, असा हा आत्मदेव आहे। पण चांगल्याला चांगलं कधी भेटत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि अशा आत्मदेव नावाचा ब्राह्मण अत्यंत सुशील धार्मिक वृत्तीचा, आणि त्याची पत्नी ही धर्माला, ही भगवंताला न मानणारी होती, नास्तिक होती। नेहमी कुकर्म करणं, प्रत्येकाला अपशब्द बोलणं, भांडण करणं, प्रत्येकाबद्दल वाईट चिंतन मनात ठेवणारी ही धुंदुली होती। आणि यामुळे काय होतं माहिती का? पुढे आपल्याला जे सुख प्राप्त करायचं असतं ना, ते मिळत नाही। वाईट विचारांचा प्रभाव अतिशय भयंकर असतो। खायला मिळालं नाही तरी चालेल, पण विचार चांगले ठेवा। खाल्ल्या पिल्ल्यानं माणूस मरत नाही, पण निर्मळ माणूस विचारांनी मरत असतं, म्हणून विचार हे निर्मळ ठेवा। धुंदुलीचे विचार हे वाईट होते, वाईट बुद्धीची होती। आत्मदेव हा सत्संगी होता। कधी सत्संगाला बसणं माहिती नाही, तर कधी देवाजवळ जपमाळ हातात धरून जपमाला करणं कधी माहिती नव्हतं। आत्मदेव नावाच्या
आपल्या सोबत येत नाही ना हो. या गोष्टीत आपले वारसदार खूप महत्वाचा आहे. आपली वंश परंपरा पुढे चालवण्यासाठी कोणीतरी पाहिजे असं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला वाटायचं. मी मेल्यानंतर माझ्या चितेला अग्निडाग देणारा पुत्र असावा. एखाद्या आजारानं म्हातारपणात तर वार्धक्य आल्यानंतर आजारानं जर्जर झालो तर सेवा करणारा पुत्र असावा. पिंडदान करण्यासाठी श्राद्ध कर्म करण्यासाठी पुत्राची गरज असते, पैशांची नाही. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला नेहमी वाटायचं की आपल्या पोटी संतान असावी. आत्मदेव हा सत्संगी होता, परंतु धुंदुली कशी होती? असत्संगी होती. आणि जिथे सत्संग प्राप्त होत नाही तिथे विवेक प्राप्त होत नाही, आणि जिथे विवेक नसतो तिथे विवेक रूपी पुत्र कसा प्राप्त होणार? म्हणून गोस्वामी सुंदर असं प्रमाण बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिन सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. बिन सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सुदर्शन हरे बिहारी. सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. संतान प्राप्ती होण्यामागचं कारण जे होतं ना त्या धुंदुली ही सत्संगात नव्हती. म्हणून पत्नी ही सत्संगी भेटणं हे खरंच पूर्वजन्मीचं भाग्य असावं लागतं बरं. पत्नी धार्मिक भेटणं, तिनं भगवंताची तपश्चर्या करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाहीये. आत्मदेवाला ते भाग्य नव्हतं, पत्नी ही सत्संगी नव्हती. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला मनापासून इच्छा होती हो की आपल्या घरी पाळणा हलावा, आपल्या घरी संतान प्राप्ती व्हावी, मला सुद्धा संतान प्राप्तीचं सुख उपभोगायला मिळावं मनापासून वाटायचं. पण एकट्याची इच्छा असून फायदा नव्हता. धुंदुलीला सुद्धा मनापासून वाटणं गरजेचं होतं. तू नेहमी सांगायचा अगं ऐक ना, रोज तुळशीला पाणी टाकत जा, सर्व पाप नष्ट होतात. भगवंताची पूजा अर्चा केली ना मन निर्मळ राहतं. धुंदुली बघून बघितल्यासारखं करायचे, ऐकून ना ऐकल्यासारखं करायचे. ज्याला पंचघोषित मान होता असा मान हा पत्नीमुळे खालच्या दराला येऊन पोहोचला होता. वाईट परिस्थिती आहे, चित्र डोळ्यापुढे आलं. ज्या घरात अजून सुद्धा पाळणा हल्लेला नाहीये, दुःख वाईट आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने विचार केला की आज जीवाचं बरं वाईट काहीतरी करून टाकायचं आणि हा देहाचं संपवून टाकायचा. हा विचार करीत असताना आत्मदेव नावाचा ब्राह्मण गंगा नदीच्या काठावर एवढा पोहोचलाय. गंगा नदीच्या काठावर एवढा पोहोचला आणि जीवाचं बरं वाईट करण्याच्या उद्देशानं गंगा नदीमध्ये उडी घालतोय, पण तोच संतांनी त्याचा हात
पकडला. एक संत महात्मा आले, त्याचा हात पकडला. संतांनी आत्मदेवाला ओळखला, अरे तूच ना, तू उत्तम नगरात राहणारा, याज्ञिकी करणारा, पुरोहिताचं कर्म करणारा, आणि आज मात्र वाईट मार्गाने तू स्वतःचा देहाचा त्याग करतोय. काय घडलं तुझ्या सोबत? असं काय संकट आहे की जीवन यात्रा तू संपवायला चाललाय? बघा, हा नरदेह भरपूर वर्ष भगवंत तयार करत असतो, आणि या भगवंताने दिलेला नरदेह आपण क्षणार्धात संपवून टाकतो. आत्मदेवाचा हात पकडला. आत्मदेव रडत होता, आणि रडत असताना तो संतांच्या गळ्यात जाऊन जोर जोरात रडायला लागलाय. संतांनी त्याचे डोळे पुसले, त्याला गंगा नदीचं पाणी पाजलं आणि विचारलं, आत्मदेवा काय झालं, शांत हो. आत्मदेवानं सांगितलं, संन्यासी महात्मा, दुःख खूप मोठं आहे. आता त्या दुःखाचा भार सहन होत नाही, आणि त्यामुळे मी जीवनयात्रा संपवण्याच्या मार्गावर आहे. संन्यासाने विचारलं, झालं तरी काय ते सांग पहिलं. आत्मदेवानं सांगितलं, माझ्या विवाहाला भरपूर वर्ष झाली, तरी संतान प्राप्तीचं सुख अजून सुद्धा मला प्राप्त झालेलं नाहीये. संन्यासी महात्मा म्हणाले, बस एवढंच? आत्मदेव म्हणाला, बस एवढंच नाही, हेच भरपूर आहे. ऐका ना, माझ्या अंगातली जी तुळस आहे ना, ती सुद्धा जगत नाही हो, ती लगेच वाळून जाते. बघा, तुळस असं सांगते शास्त्र आहे, अंगातली तुळस सांगत असते घरातलं वातावरण कसं आहे. पण आता तुळशी राहिलं नाही. अंगातली तुळस सांगते घरातलं वातावरण कसं आहे, आणि तीच तुळस जळून जाते. अहो, जी घरात मी फळं आणतो ना, ती एक दिवस सुद्धा टिकत नाही, लगेच सडून खराब होऊन जातात. माझ्या पत्नीला मुलबाळ होत नाही हे तर आहेच, पण माझ्या गोठ्यातली जी गाय ना, ती सुद्धा बांझ आहे, तिला सुद्धा वासरू होत नाही. इतका अभागी, इतका पापी, इतका चांडाळ, आणि माझ्यासारख्या मनुष्याचा जगून फायदा तरी काय? संन्यासाने आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचा हात आपल्या हातात घेतला. कपाळावरील ललाट रेषा बघितली, हातावरील हस्तरेषा बघितली, आणि संन्यासाने सांगितलं, आत्मदेवा, पुढील 7 जन्म तुला संतान प्राप्ती होणार नाही. आत्मदेवानं जेव्हा हे ऐकलं, तेव्हा आत्मदेव ब्राह्मण आणखी जोर जोरात आक्रोश करू लागला. 7 जन्म संतान प्राप्ती नाही, काय करावं? आणि संन्यासी महात्मा हेही म्हणले की संतान जरी प्राप्त झालं ना, तरी त्या संतान प्राप्तीपासून तुला सुख लाभणार नाही. बघा, त्या संतानापासून सुख लाभेल ती संतान कामाची, नाहीतर ती संतान काय कामाची सांगा ना? म्हातारपणात आपल्याला त्यांना सांभाळावं लागेल, अशी संतान काही कामाची नाहीये. संतान आणि संपत्ती ही दोन्ही चांगल्या मार्गानेच आलेली बरी. पैसा म्हणा की संपत्ती म्हणा, ही धर्मानेच घरात आली पाहिजे. म्हातारपणात त्यांनी आपला सांभाळ करण्यापेक्षा आपण त्यांचा सांभाळ करावा. म्हणजे जन्म दिल्यापासून मोठं करायचं, यांना चांगलं शिक्षण द्यायचं, यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, यांनी स्वतःचे घर घ्यायचे, त्या घरात त्यांनी आपल्याला ठेवायचं नाही. अशी संतान काय कामाची? देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला आपुल्या घरी, आई वडिलांच्या पालावर चरणावरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला आपुल्या घरी, आई वडिलांच्या पालावर चरणावरी, आई वडिलांच्या पालावर चरणावरी.
वडिलांच्या चरणावरी गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय, रानी की जय, भागवत पुराण महापुराण की सुखदेव भगवान की जय. इकडे लक्ष नका माझ्याकडे. ते काम करतील त्यांचं. आणि अशाच प्रकारे कुठपर्यंत कथा होती लक्षात आहे का? कुठपर्यंत होती? अरे कोणाच्याच लक्षात नाही. हो बरोबर सांगताय आजी. आजी एकट्याच फक्त मनाला बसल्या, तुम्ही सगळे शरीराला बसले. शरीराला बसून फायदा नाही महाराज, मनानं करलेला या. आणि संन्यासाला सांगितलं आत्मदेवा, संतान प्राप्तीचा जो काही तुझी इच्छा आहे ना ती सोडून दे रे. संतान प्राप्तीपासून तुला सुख नाहीये. संताना प्राप्तीचा जी इच्छा आहे, जो मोह आहे, एकदा मोह सुटला की दुःख सुटतं. मोह करू नकोस. संताने आत्मदेवानं सांगितलं, संतान महात्मा सत्पुरुष आपण काहीही करावं, आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर का होईना आम्हाला संतान प्राप्त करून द्या. संत हे परोपकारी असतात, क्षमाशील असतात. संत तोची जगी जाना, दया क्षमा त्याचे अंगी. तोच संत जाणावा ज्याच्या अंगात दया क्षमा आणि शांती असते. हाच संत असतो. आणि आत्मदेवानं सांगितल्याप्रमाणे संन्यासी महात्म्याने आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्या झोळीतून आंब्याचं एक फळ काढलं आणि आत्मदेवाच्या हातात दिलं. आणि सांगितलं, आत्मदेवा घरी हे फळ घेऊन जा, तुझ्या पत्नीला हे फळ खायला लाव. हे फळ खाल्ल्यानं कालांतरानं तिला संतान प्राप्ती होईल. पण हे फळ खाल्ल्यानंतर पवित्रता सत्य दया ही जपावी लागेल बरं. नुसतं फळ खायचं आणि कसंही वागायचं नाही, अर्थ संतान चांगली जन्माला येणार नाही. आत्मदेव घरी गेला, हातात फळ घेतला, आवाज देतो, अगं धुंदुली बाहेर ये ना. हे बघ मी काय आणलंय, धुंदुली बाहेर ये, धुंदुली बाहेर ये. आवाज देतो आत्मदेव नावाचा ब्राह्मण. धुंदुली बाहेर आली आणि म्हणाली, काय हो मगासपासून आवाज देते, कामात होती मी. खवळली त्याच्यावर. आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणाला, अगं बघ ना, मी तुझ्यासाठी फळ आणलंय. हे फळ खाल्लं ना तू आई होशील, मी बाबा होईल. आपल्या घरी लवकर आता लवकर संतान प्राप्तीचं सुख येणार आहे. हे फळ खाशील ना? धुंदुलीनं ते फळ आपल्या हातात घेतलं. आत्मदेवानं सांगितलं, हे तुला फळ खावं लागेल. आणि एवढं सांगून आत्मदेव नावाचा ब्राह्मण कामानिमित्त बाहेर निघून गेलेला आहे. आता बायको घरी काय करते काय नाही बिचारायला काय माहिती. तो तर कामानिमित्त बाहेर निघून गेलेला आहे. आता धुंदुलीची बहीण उत्तमनगर असलेल्या बाजूचं गाव होतं कनिष्ठ गाव. आणि या कनिष्ठ गावामध्ये धुंदुलीची सख्खी बहीण दिली होती. ती बहीण धुंदुलीला 3 ते 4 दिवसातून भेटायला यायची. आणि ज्या दिवशी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं फळ धुंदुलीच्या हातात दिलं होतं ना, त्या दिवशी ती बहीण धुंदुलीला भेटायला आलेली आहे. अंगणात उभी राहिली शांतता. जी नेहमी दुसऱ्यांशी भांडायची, गल्लीत जिचाच आवाज राहायचा, तशी धुंदुली शांत. घरात गेली, घरातून सुद्धा शांतता. धुंदुलीची बहीण विचार करते, सूर्य कोणत्या दिशेला उगवला. बघा, एखाद्याचा पती जर रोज दारू पिऊन येत असेल, एखाद्या वेळेस पिऊन नका येऊ देऊ. काय म्हणते पत्नी, सूर्य कोणत्या दिशेला उगवला. त्याच प्रकारे धुंदुलीची बहीण सुद्धा म्हणते, आज घर शांत, धुंदुलीचा आवाज नाही. काय झालं धुंदुलीला? धुंदुली जवळ धुंदुलीची बहीण गेली आणि विचारलं, का ग हे हातात फळ, चेहरा म्लान झालेला, प्रसन्नता चेहऱ्यावर नाही, अंगणात तुझा आवाज नाही, काय झालं? तेव्हा धुंदुलीनं सांगितलं, अगं ऐक ना, यांनी हे ब्राह्मण एका संतांकडून हे फळ आणलेलं आहे आणि हे फळ खाल्लं ना की मला संतान प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे.